यूट्यूब चॅनेल. आज आपण स्टँडर्ड 8 मधील चॅप्टर नंबर 5 एक्सपान्शन फॉर्म्युला मधील प्रॅक्टिस सेट नंबर 5.4 सॉर्ट आउट करणार आहोत. सो लास्ट लेक्चरला आपण याच सेम प्रॅक्टिस सेट मधील क्वेश्चन नंबर फर्स्ट कव्हर केलेला आहे. सो या लेक्चरला आपण क्वेश्चन नंबर सेकंड कव्हर करणार आहोत. सो सीधी क्वेश्चन नंबर सेकंड, सिम्प्लिफाय. गिव्हन जे ब्रॅकेट्स दिलेले आहेत त्याच्या स्क्वेअरचे एक्सपान्शन आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो हे दोन ब्रॅकेट आहेत. सो सुरुवातीला आपल्याला याचे एक्सपान्शन फाइंड आउट करावं लागणार आहे. त्यानंतर सेकंड ब्रॅकेटचे एक्सपान्शन फाइंड आउट करावं लागणार आहे. जे क्लिअर? सो त्यासाठी आपण फॉर्म्युला यूज करणार आहोत. सो सीधी फॉर्म्युला a plus b plus c bracket square is equal to a square plus b square plus c square plus 2ab plus 2bc plus 2ac. हे एक्सपान्शन कसं आलं ते ऑलरेडी आपण लास्ट लेक्चरला स्टडी केलेलं आहे. सो हा फॉर्म्युला यूज करून आपण हे तिन्ही प्रॉब्लेम सॉल्व करणार आहोत. सो सॉल्व करूया म्हणजे लक्षात येईल. फर्स्ट एक्झाम्पल इज इन ब्रॅकेट x minus 2y plus 3 bracket square plus x plus 2y minus 3 bracket complete bracket square. सो हे जे दोन ब्रॅकेट्स दिलेले आहेत त्याचं एक्सपान्शन फाइंड आउट करायचं आहे आणि त्या एक्सपान्शनची नंतर ॲडिशन घ्यायची आहे. सो सुरुवातीला आपल्याला हे एक्सपान्शन फाइंड आउट करावं लागणार आहे आणि त्यानंतर हे एक्सपान्शन फाइंड आउट करावं लागणार आहे. सो बाय युजिंग फॉर्म्युला a plus b plus c हा यूज करून आपण हे एक्सपान्शन घेणार आहोत. सो वी कॅन राईट द एक्सपान्शन ऑफ फर्स्ट ब्रॅकेट. एक्सपान्शन ऑफ फर्स्ट ब्रॅकेट दॅट मीन्स ही जी ट्रायनॉमियल आहे त्याचा स्क्वेअर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. दॅट मीन्स फर्स्ट ट्रायनॉमियल x minus 2y plus 3 आणि या ट्रायनॉमियलचा स्क्वेअर आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. सो हेच आपल्याला फॉर्म्युलामध्ये पुट करण्यासाठी आपला फॉर्म्युला काय आहे? a प्लस बी प्लस सी प्लसवाला फॉर्म्युला आहे. सो फॉर्म्युलामध्ये पुट करण्यासाठी आपण त्याला प्लसमध्ये कन्व्हर्ट करून घ्यावं लागेल. म्हणजे हेच आपण कसं लिहू शकतो? x प्लस हे -2y प्रायव्हेटमध्ये घेऊया, हे साईन प्रायव्हेटमध्ये, प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजेच इथं काय झालेलं आहे? a प्लस बी प्लस सी. इज इट क्लिअर? सो a प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर हा फॉर्म्युला आपण इथं यूज करू शकतो. सो वी कॅन राईट बाय युजिंग फॉर्म्युला a plus b plus c bracket square is equal to a square plus b square plus c square plus 2ab plus 2bc plus 2ac. Is it clear? Here a is equal to a ची व्हॅल्यू x पुट करायची आहे, b ची व्हॅल्यू -2y and c ची व्हॅल्यू 3 and c is equal to 3. सो सिम्पली आपण व्हॅल्यूज पुट करूया. गिवन ब्रॅकेट इज x प्लस इन ब्रॅकेट -2y प्लस 3 ब्रॅकेट स्क्वेअर. एक्सपान्शन आपण खाली घेऊया. सो एक्सपान्शन काय होणार आहे? x स्क्वेअर प्लस b स्क्वेअर दॅट मीन्स 2y स्क्वेअर प्लस 3 स्क्वेअर, c स्क्वेअर मीन्स 3 स्क्वेअर प्लस 2ab दॅट मीन्स 2 इंटू a ची व्हॅल्यू x इंटू b ची व्हॅल्यू 2y. इज इट क्लिअर? प्लस 2bc दॅट मीन्स b ची व्हॅल्यू -2y आणि c ची व्हॅल्यू 3. इज इट क्लिअर? अगेन प्लस 2ac दॅट मीन्स 2 आणि a ची व्हॅल्यू x आणि c ची व्हॅल्यू 3. इज इट क्लिअर? सो x स्क्वेअर, तर हा स्क्वेअर आपण फाइंड आउट करूया. -2 इंटू -2 दॅट मीन्स काय होणार आहे? प्लस 4. इज इट क्लिअर? प्लस 4 y स्क्वेअर 3 स्क्वेअर 9. त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे, त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. सो यू कॅन राईट 2 इंटू 2 दॅट मीन्स 4, बट इथं मायनस आहे सो ॲन्सर मायनसमध्ये येईल -4xy. इज इट क्लिअर? त्यानंतर 2 2 चा 4 दॅट मीन्स -4 येणार आहे आणि -4 इंटू 3 दॅट मीन्स 4 3 चा 12 -12y. इज इट क्लिअर? त्यानंतर 3 2 चा 6 प्लस 6 येईल आणि x
हे आपलं पहिल्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन निघालेलं आहे. सो आपण याला नंबर 1 देऊया. त्यानंतर आता एक्सपान्शन ऑफ सेकंड ब्रॅकेट. सो यू कॅन राईट नाउ द एक्सपान्शन ऑफ second bracket. That means second trinomial is x plus 2y plus minus 3. So x plus 2y minus 3 bracket square. आता याला आपण प्लस मध्ये कन्वर्जन करण्यासाठी हाच ब्रॅकेट आपण कसा लिहू शकतो, x plus 2y plus in bracket minus 3 bracket square. So here a is equal to x, b is equal to 2y and c is equal to minus 3. Is it clear? So we can write here a is equal to x, b is equal to 2y and c is equal to minus 3. Is it clear? Simply या व्हॅल्यूज पुट करून आता आपल्याला एक्सपान्शन करायचं आहे. सो गिवन ब्रॅकेट वी कॅन राईट गिवन ब्रॅकेट इज x plus 2y plus in bracket 3 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, हे एक्सपान्शन आपण खाली घेऊया. ऑलरेडी फॉर्म्युला आपण वर लिहिलेला आहे. a प्लस बी प्लस सी ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2ab प्लस 2bc प्लस 2ac. या फॉर्म्युल्यानुसार आपण एक्सपान्शन करणार आहोत. सो डिरेक्टली आपण एक्सपान्शन लिहूया. a स्क्वेअर दॅट मीन्स x स्क्वेअर प्लस b स्क्वेअर दॅट मीन्स 2y स्क्वेअर plus c square that means minus 3 square plus 2ab that means a ची व्हॅल्यू x and b ची व्हॅल्यू 2y. is it clear? plus 2bc that means 2b ची व्हॅल्यू 2y and c ची व्हॅल्यू minus 3. is it clear? plus 2 ac that means a ची व्हॅल्यू x and c ची व्हॅल्यू minus 3. Is it clear? So x square as it is, 2 square सुरुवातीला आपण हा स्क्वेअर फाइंड आउट करूया. 2 स्क्वेअर 4 and y स्क्वेअर. Is it clear? त्यानंतर -3 इंटू -3 दॅट मीन्स -3 स्क्वेअर प्लस येणार आहे प्लस 9. Is it clear? प्लस सुरुवातीला आपल्याला हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे, त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन आणि त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन. इज इट क्लियर? सो 2 2 चा 4, सो 4xy 4xy. इज इट क्लियर? त्यानंतर 2 2 चा 4 अँड 4 इंटू -3 म्हणजे आन्सर आपलं मायनसमध्ये येणार आहे. 4 3 चा 12 बट इथं मायनस असल्यामुळं -12y. इज इट क्लियर? ओके. 3 2 चा 6 बट इथं मायनस आहे सो आन्सर आपला -6. याला आपण सेकंड नंबरनी डिनोट करूया. सो गिव्हन आपला क्वेश्चन काय आहे, या दोन टर्मच्या एक्सपान्शनमध्ये आपल्याला ॲडिशन घ्यायची आहे. इज इट क्लियर? सो वी कॅन राईट ॲड 1 and 2. सो वी कॅन राईट ॲड 1 and 2. इज इट क्लियर? सो पहिलं एक्सपान्शन आपलं काय आलेलं आहे ते आपण पहिल्या ब्रॅकेटमध्ये लिहूया. x स्क्वेअर प्लस 4y स्क्वेअर प्लस 9 minus 4xy minus 12y plus 6. Is it clear? Plus the second bracket's expansion, that means हे expansion x square plus 4y square plus 9 plus 4xy minus 12y minus 6x. Is it clear? सो इथं प्लस साइन असल्यामुळं या ब्रॅकेटमध्ये काहीही चेंजेस होणार नाही. सो आपण डिरेक्टली काय करू शकतो, ऑपोजिट ज्या टर्म्स आहेत त्या कट करू शकतो. सो इथं जर आपण ऑब्झर्व केलं तर या टर्मचं साइन मायनस आहे आणि या टर्मचं साइन प्लस आहे. सो या टर्मला ही टर्म कॅन्सल होईल. इज इट क्लियर? त्यानंतर या टर्मचं साइन प्लस आहे आणि इथं मायनस आहे. सो या टर्मला ही टर्म कॅन्सल होईल. इज इट क्लियर? सो जे रिमेनिंग आहे ते आपण लिहून घेऊया. एक्स अगेन इथं पण एक्स स्क्वेअर आहे आणि इथं पण एक्स स्क्वेअर आहे. सो यू कॅन राईट एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. इज इट क्लियर?
त्यानंतर अजून रिमेनिंग काय आहे 4y² आणि 4y². सो प्लस 4y² प्लस अगेन 4y². त्यानंतर 9 + 9 9 + 9. त्यानंतर अगेन तो -12y आहे आणि अजून -12y आहे. सो -12y अगेन -12y. जितलं त्यानंतर तर या लाईक टर्म्स झालेल्या आहेत. सो यांचे ॲडिशन आपण करू शकतो. जितलं सो x² + x² म्हणजे काय येणार आहे 2x². जितलं त्यानंतर 4y² + 4y² दॅट मीन्स 8y². जितलं त्यानंतर 9 + 9 दॅट मीन्स 18. जितलं त्यानंतर -12 आणि -12 -24 आणि हे y. जितलं सो इट इज अवर फायनल आन्सर. देन नेक्स्ट एक्झाम्पल सेकंड वन. सेकंड एक्झाम्पल इज इन ब्रॅकेट 3k - 4r - 2m ब्रॅकेट स्क्वेअर मायनस अगेन सेकंड ब्रॅकेटमध्ये 3k + 4r - 2m ब्रॅकेट स्क्वेअर. जितलं सो तर आपल्याला या ब्रॅकेटचं एक्सपान्शन घ्यायचं आहे आणि त्यानंतर या ट्रायनोमियलचा स्क्वेअर फाइंड आउट करायचा आहे आणि जे एक्सपान्शन निघणार आहे त्यांच्यामध्ये सबस्ट्रक्शन घ्यायचं आहे. जितलं सो यू कॅन राईट द एक्सपान्शन ऑफ दिस स्क्वेअर ऑफ फर्स्ट ट्रायनोमियल. एक्सपान्शन ऑफ square of first trinomial that means first bracket. Expansion of first bracket 3k - 4r - 2m square. जितलं सो a + b + c ब्रॅकेट स्क्वेअर या फॉर्म्युलामध्ये बसवण्यासाठी आपण याला कन्वर्ट करू शकतो. 3k ॲज इट इज प्लस इन ब्रॅकेट 4r प्लस इन ब्रॅकेट 2m ब्रॅकेट स्क्वेअर. जितलं आता आपण इथं a + b + c a + b + c ब्रॅकेट स्क्वेअर हा फॉर्म्युला यूज करू शकतो. जितलं सो वी कॅन राईट बाय यूजिंग फॉर्म्युला. वी नो दॅट दी फॉर्म्युला. डिरेक्टली आपण फॉर्म्युला लिहूया. a + b + c ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू a² + b² + c² plus 2ab plus 2bc plus 2ac. Is it clear? So here a is equal to the a ची व्हॅल्यू 3k घ्यायची आहे. त्यानंतर b ची व्हॅल्यू -4r and c ची व्हॅल्यू c is equal to -2m. Is it clear? So given bracket 3k plus in bracket 4r again -2m ब्रॅकेट स्क्वेअर. याचं एक्सपान्शन आपल्याला घ्यायचं आहे अकॉर्डिंग टू फॉर्म्युला. a² दॅट मीन्स a ची व्हॅल्यू 3k² प्लस b² दॅट मीन्स -4r² प्लस c² दॅट मीन्स -2m ब्रॅकेट स्क्वेअर. इज इट क्लिअर? प्लस 2ab दॅट मीन्स 2 आणि a ची व्हॅल्यू 3k आणि b ची व्हॅल्यू -4r प्लस 2bc दॅट मीन्स b ची व्हॅल्यू -4r आणि c ची व्हॅल्यू -2m अगेन प्लस 2ac दॅट मीन्स a ची व्हॅल्यू 3k इंटू c ची व्हॅल्यू -2m. इज इट क्लिअर? सो सुरुवातीला आपण हा स्क्वेअर फाइंड आउट करूया. 3² 9 k² प्लस मायनस इंटू मायनस दॅट मीन्स -4 इंटू -4 प्लसमध्ये येणार आहे 16² 16 येणार आहे. 4 इंटू 4 दॅट मीन्स 4² 16 r². इज इट क्लिअर? प्लस हा सुद्धा -2 इंटू -2 म्हणजे +4 येणार आहे आणि m². इज इट क्लिअर? त्यानंतर तर हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे
त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन आणि त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन. सो सुरुवातीला हे मल्टिप्लिकेशन घेऊया. 3 2 चा 6 अँड 6 4 चा, दॅट मीन्स 6 इंटू -4 येणार आहे. दॅट मीन्स ॲन्सर हे आपलं मायनसमध्ये येणार आहे, -24. इज इट क्लिअर? -24 KR प्लस, आता इथं प्लसमध्ये ॲन्सर येईल कारण 2 इंटू -4 दॅट मीन्स -8 येतील आणि -8 इंटू -2 दॅट मीन्स +16 होतील. इज इट क्लिअर? दॅट मीन्स 16 RM. अगेन हे मायनसमध्ये येईल कारण 3 2 चा 6 हे प्लसमध्ये आणि प्लस इंटू मायनस येईल. सो -12 KM हे आपलं पहिल्या ट्रायनोमियलच्या स्क्वेअरचं एक्सपान्शन आलेलं आहे. सो याला आपण 1 नी इंडिकेट करूया. त्यानंतर एक्सपान्शन ऑफ स्क्वेअर ऑफ सेकंड ट्रायनोमियल. यू कॅन राईट एक्सपान्शन ऑफ square of second trinomial, that means second bracket, expansion of second bracket, 3k plus 4r minus 2m bracket square. So a plus b plus c या फॉर्म्युल्यामध्ये आणण्यासाठी हाच आपण कसा लिहू शकतो? 3k plus 4r plus in bracket 2m bracket square. is it clear? So इथं आपण आता a plus b plus c, a plus b plus c हा फॉर्म्युला यूज करू शकतो. ब्रॅकेट स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो पण फॉर्म्युला ऑलरेडी इथं लिहिलेला आहे, सो रिपीट नको करायला. सो डिरेक्टली आपण एक्सपान्शन लिहूया. हियर a ची व्हॅल्यू आपल्याला काय घ्यायची आहे? हियर a इज इक्वल टू 3k, b इज इक्वल टू 4r अँड c is equal to -2m. So given bracket is, in bracket we can write 3k plus 4r plus in bracket -2m bracket whole square. is it clear? याचं एक्सपान्शन आपण खाली घेऊया. अकॉर्डिंग टू a plus b plus c bracket square is equal to a square plus b square plus c square plus 2ab plus 2bc plus 2ac. इथं फॉर्म्युला आपण डबल लिहिणार नाही आहोत कारण हाच फॉर्म्युला आपण तो ऑलरेडी लिहिलेला आहे. सो इथं आपल्याला a ची व्हॅल्यू 3k घ्यायची आहे, b ची व्हॅल्यू 4r आणि c ची व्हॅल्यू -2m घ्यायची आहे. सो डिरेक्टली आपण एक्सपान्शन करूया. वी कॅन राईट a स्क्वेअर दॅट मीन्स 3k स्क्वेअर. इज इट क्लिअर? त्यानंतर b स्क्वेअर that means 4r square plus c square that means -2m square. Is it clear? Plus 2ab that means 2 into a ची value 3k and b ची value 4r. Is it clear? Plus 2bc that means b ची value 4r, c ची value -2m. Is it clear? त्यानंतर प्लस 2ac दॅट मीन्स a ची व्हॅल्यू 3k अँड c ची व्हॅल्यू -2m. Is it clear? तर हा स्क्वेअर आपण फाइंड आउट करूया. नेक्स्ट स्टेपला 3k स्क्वेअर दॅट मीन्स 9k स्क्वेअर. Is it clear? प्लस 4r स्क्वेअर दॅट मीन्स 4 स्क्वेअर 16r स्क्वेअर प्लस -2 इंटू -2 काय येणार आहे? 4 प्लस 4 येणार आहे. मायनस इंटू मायनस प्लस होत असतं. सो 4m स्क्वेअर. तर त्यानंतर आपल्याला हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे, त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. इज इट क्लिअर? सो इथं आपला आन्सर प्लसमध्येच येईल. 3 2 चा 6 अँड 6 4 चा 24. सो वी कॅन राईट प्लस 24 KR. इज इट क्लिअर? त्यानंतर मायनसमध्ये इथे येणार आहे 4 2 चा 8 अँड 8 इंटू -2 दॅट मीन्स ॲन्सर हे -16 येईल. इज इट क्लिअर? -16 RM. इज इट क्लिअर? त्यानंतर 3 2 चा 6 अँड 6 2 चा 12 बट तर मायनस आहे, सो ॲन्सर हे आपलं मायनसमध्ये येईल. इज इट क्लिअर? -12
एम. हे आपलं सेकंड ब्रॅकेटचं एक्सपान्शन आलेलं आहे. सो याला आपण सेकंड नंबर देऊया. सो गिव्हन एक्झाम्पल काय आपलं, हे जे दोन ब्रॅकेट्स आहेत, एक्सपान्शन आलेलं आहे या ब्रॅकेटचं, त्यांच्यामध्ये आपल्याला सबट्रॅक्शन घ्यायचं आहे. सो वी कॅन राईट बाय सबट्रॅक्टिंग, बाय taking subtraction, by taking subtraction of 1 and 2. Is it clear? So पहिले एक्सपान्शन आपण पहिल्या ब्रॅकेटमध्ये लिहूया. 9k square plus 16r square plus 4m square minus 24kr plus 16rm minus 12km ब्रॅकेट कंप्लीट. त्यानंतर मायनस द सेकंड ब्रॅकेटचं आपल्याला एक्सपान्शन घ्यायचं आहे. दॅट मीन्स हे एक्सपान्शन. जे क्लिअर. सो 9k स्क्वेअर प्लस 16r स्क्वेअर प्लस 4m स्क्वेअर प्लस 24kr मायनस 16rm मायनस 12km. इज इट क्लिअर? सो इथं के हवं आहे, सॉरी. त्यानंतर तर यांच्यामध्ये सबट्रॅक्शन घ्यायचं आहे. दॅट मीन्स हा जो सेकंड ब्रॅकेट आहे तो आपण मायनसनी मल्टिप्लाय करणार आहे. सो ज्यावेळी आपण मायनसनी मल्टिप्लाय करतो त्यावेळी आतील प्रत्येक टर्मचं साईन हे चेंज होत असतं. सो नेक्स्ट स्टेप काय येणार आहे, पहिल्या ब्रॅकेटचे एक्सपान्शन आहे ते ॲज इट इज राहील. फक्त आपण ब्रॅकेट रिमूव्ह करूया. हा ब्रॅकेट ॲज इट इज आपण लिहायचा आहे, फक्त ब्रॅकेट रिमूव्ह करायचा आहे. सो सगळ्या टर्म ॲज इट इज आपण कॉपी करूया. प्लस 16rm मायनस 12km. का मायनसनी ज्यावेळी आपण आतमध्ये मल्टिप्लिकेशन करत असतो तेव्हा मायनस इंटू प्लस, दॅट मीन्स मायनस 9k स्क्वेअर. इज इट क्लिअर? त्यानंतर मायनस इंटू प्लस, इथं सुद्धा मायनस होईल, मायनस 16r स्क्वेअर. त्यानंतर अगेन मायनस इंटू प्लस, मायनस येणार आहे, मायनस 4m स्क्वेअर. इज इट क्लिअर? त्यानंतर अगेन मायनस इंटू प्लस, तर मायनस होईल, मायनस 24kr. तर प्लस होईल, मायनस इंटू मायनस प्लस 16rm. तर अगेन मायनस इंटू मायनस प्लस होईल, 12 प्लस 12km. इज इट क्लिअर? सो तर आपण ऑपोजिट टर्म्स कॅन्सल करू शकतो. इथं साईन काय आहे, प्लस आहे आणि इथं मायनस आहे. सो या दोन टर्म्स ऑपोजिट टर्म्स झालेले आहेत, सो कॅन्सल होतील. त्यानंतर 16 तर प्लस 16r स्क्वेअर आहे आणि इथं मायनस 16r स्क्वेअर. सो यासुद्धा ऑपोजिट टर्म्स आहेत, सो कॅन्सल होतील. त्यानंतर प्लस 4m स्क्वेअर आणि मायनस 4m स्क्वेअर यासुद्धा ऑपोजिट टर्म्स आहेत, सो कॅन्सल होतील. त्यानंतर इथं मायनस 12km आहे आणि इथं प्लस 12km आहे, सो यासुद्धा ऑपोजिट टर्म्स आहेत, सो कॅन्सल होतील. इज इट क्लिअर? सो जे रिमेनिंग आहे ते आपण नेक्स्ट स्टेपला लिहून घेणार आहोत. इज इक्वल टू मायनस 24kr. इज इट क्लिअर? ही टर्म आणि ही टर्म, त्यानंतर ही टर्म आणि ही टर्म हे शिल्लक राहिलेलं आहे ते आपण लिहून घेऊया. मायनस 24kr अगेन मायनस 24kr प्लस 16rm प्लस 16rm. इज इट क्लिअर? आता या लाईक टर्म्स झालेल्या आहेत, सो यांच्यामध्ये आपण ॲडिशन घेऊ शकतो. सो मायनस 24 आणि मायनस 24 मायनस 48. इज इट क्लिअर? 48 आणि हे kr. इज इट क्लिअर? त्यानंतर 16 आणि 16 दॅट मीन्स प्लस 32 rm. इज इट क्लिअर? हेच आपण व्यवस्थित करून लिहूया. प्लसवाली टर्म पुढे घेऊया. 32rm मायनस 48kr. इज इट क्लिअर? इट इज अवर फायनल आन्सर. Then next example, third one. Third example is in bracket 7a minus 6b plus 5c.
bracket square, again plus, in second bracket 7a plus 6b minus 5c bracket square. Is it clear? So सुरुवातीला या ट्रायनोमियलच्या स्क्वेअरचं एक्सपान्शन आपण फाइंड आउट करूया आणि त्यानंतर या ट्रायनोमियलच्या स्क्वेअरचं एक्सपान्शन फाइंड आउट करूया. सो एक्सपान्शन ऑफ फर्स्ट ब्रॅकेट वी कॅन राइट एक्सपान्शन ऑफ फर्स्ट ब्रॅकेट, दॅट मीन्स हा पहिला 7a minus 6b plus 5c ब्रॅकेट स्क्वेअर. इज इट क्लिअर? सो आपल्याला फॉर्म्युलामध्ये आणण्यासाठी हेच कसं लिहिता येईल, 7a ॲज इट इज प्लस in bracket minus 6b plus 5c. सो आता आपण a plus b plus c हा फॉर्म्युला यूज करू शकतो. सो वी कॅन राईट बाय युजिंग फॉर्म्युला a plus b plus c bracket square is equal to a square plus b square plus c square plus 2ab plus 2bc plus 2ac. क्लिअर? तर a ची व्हॅल्यू 7a आहे, b ची व्हॅल्यू -6 आहे, 6b आहे आणि c ची व्हॅल्यू +5c आहे. सो वी कॅन राईट हियर a is equal to 7a, b is equal to -6b and c is equal to 5c. Is it clear? So given bracket is 7a plus -6b plus 5c bracket square. So हे एक्सपान्शन आपण खाली घेऊया a square, that means 7a square. Is it clear? त्यानंतर b square, that means -6b square plus c square, that means 5c square. Is it clear? Plus 2ab, that means 2 into a ची व्हॅल्यू 7a, b ची व्हॅल्यू -6b. Is it clear? Plus 2bc, that means b ची व्हॅल्यू -6b and c ची व्हॅल्यू 5c plus 2ac, that means a ची व्हॅल्यू 7a and c ची व्हॅल्यू 5c. Is it clear? त्यानंतर नेक्स्ट स्टेप 7 स्क्वेअर 49 and a स्क्वेअर. इज इट क्लिअर? त्यानंतर 6 स्क्वेअर 36 प्लसमध्ये येईल कारण -6 इंटू -6 मायनस मायनस प्लस होणार आहे, प्लस 36 b स्क्वेअर प्लस 5 स्क्वेअर 25 c स्क्वेअर. इज इट क्लिअर? त्यानंतर आपल्याला हे मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे, त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन आणि त्यानंतर हे मल्टिप्लिकेशन. इज इट क्लिअर? सो वी कॅन राईट सुरुवातीला हे मल्टिप्लिकेशन 7 2 चा 14 अँड 14 6 चा 84, बट इथं मायनस आहे सो आन्सर आपलं मायनसमध्ये येणार आहे, -84 AB. इज इट क्लिअर? त्यानंतर 6 2 चा 12 तर -12 येणार आहे आणि -12 इंटू 5 दॅट मीन्स -60. इज इट क्लिअर? 60 BC प्लस, तर इथं प्लसमध्ये आन्सर येईल कारण सगळ्या टर्म्स या प्लसमध्ये आहेत. 7 2 चा 14 अँड 14 5 चा 70 AC. इज इट क्लिअर? हे आपल्या पहिल्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन आलेलं आहे, सो याला आपण नंबर 1 नी डिनोट करूया. इज इट क्लिअर? त्यानंतर एक्सपान्शन ऑफ सेकंड ब्रॅकेट वी कॅन राईट एक्सपान्शन ऑफ second trinomial, square of second trinomial, that means 7a plus 6b minus 5c bracket square. So a plus b plus c या फॉर्म्युलामध्ये आणण्यासाठी आपण हेच कसं लिहू शकतो, 7a plus 6b plus minus 5c bracket square. Here a is equal to 7a, b is equal to 6b and c is equal to -5c हे पुट करायचं आहे. सो यू कॅन राईट हियर a is equal to 7a, b is equal to 6b and c is equal to -5c. Is it clear? So given bracket is 7a plus 6b plus
इन ब्रॅकेट -5c ब्रॅकेट स्क्वेअर. क्लियर. एक्सपान्शन आपण नेक्स्ट स्टेपला घेऊया. हे एक्सपान्शन अकॉर्डिंग टू फॉर्म्युला a + b + c ब्रॅकेट स्क्वेअर. क्लियर. सो फॉर्म्युला ऑलरेडी आपण इथं वर मेन्शन केलेला आहे, सो आपण डबल लिहिणार नाही आहोत. सो डिरेक्टली आपण एक्सपान्शन करूया. a स्क्वेअर दॅट मीन्स 7a स्क्वेअर. क्लियर. त्यानंतर b स्क्वेअर दॅट मीन्स 6b स्क्वेअर प्लस c स्क्वेअर दॅट मीन्स -5c स्क्वेअर. क्लियर. प्लस 2ab दॅट मीन्स a ची व्हॅल्यू 7a अँड b ची व्हॅल्यू 6b प्लस 2bc दॅट मीन्स 6b इंटू -5c. क्लियर. अगेन प्लस 2ac दॅट मीन्स a ची व्हॅल्यू 7a आणि c ची व्हॅल्यू -5c. क्लियर. त्यानंतर हे स्क्वेअर आपण फाइंड आउट करूया. नेक्स्ट स्टेपला वी नो दॅट 7 स्क्वेअर 49. 49a स्क्वेअर प्लस 6 स्क्वेअर 36. 36b स्क्वेअर प्लस -5 इंटू -5 दॅट मीन्स मायनस मायनस प्लस होणार आहे प्लस 25c स्क्वेअर. क्लियर. त्यानंतर हे सबट्रॅक्शन घ्यायचं आहे, त्यानंतर हे सबट्रॅक्शन आणि त्यानंतर हे सबट्रॅक्शन. क्लियर. सो 7 2 चा 14 अँड 14 6 चा 84. सो वी कॅन राईट प्लस 84ab. त्यानंतर इथं मायनसमध्ये येणार आहे आन्सर आपलं, कारण ही इथं मायनसमध्ये आहे. 6 2 चा 12 अँड 12 इंटू -5 दॅट मीन्स -60bc. क्लियर. त्यानंतर 7 2 चा 14 अँड 14 इंटू -5 दॅट मीन्स -70ac. क्लियर. सो हे आपलं सेकंड ब्रॅकेटचं एक्सपान्शन आलेलं आहे. सो ह्याला आपण सेकंड नंबरनी डिनोट करूया. त्यानंतर आपला क्वेश्चन काय आहे, गिव्हन ब्रॅकेटच्या एक्सपान्शनमध्ये ॲडिशन घ्यायची आहे. सो वी कॅन राईट ॲड 1 and 2. सो पहिल्या ब्रॅकेटचं एक्सपान्शन आपण पहिल्या ब्रॅकेटमध्ये लिहूया. 49a स्क्वेअर प्लस 36b स्क्वेअर प्लस 25c स्क्वेअर -84ab -60bc प्लस 70ac. क्लियर. प्लस सेकंड ब्रॅकेटचं एक्सपान्शन दॅट मीन्स हे जे आत्ता आपण फाइंड आउट केलं ते एक्सपान्शन. 49a स्क्वेअर प्लस 36b स्क्वेअर प्लस 25c स्क्वेअर प्लस 84ab -60bc -70ac. क्लियर. सो ॲडिशन घेत असताना तर प्लस साईन असल्यामुळं या सेकंड ब्रॅकेटमध्ये काहीही चेंजेस होणार नाहीत. सो डिरेक्टली जरी आपण ऑपोजिट टर्म्स कट केल्या तरी चालतील. सो ऑपोजिट टर्म्स इथं या टर्मचं साईन हे मायनस आहे आणि इथं प्लस आहे. सो या ऑपोजिट टर्म्स झाल्या, सो एकमेकांना कट होतील. त्यानंतर तर 70 + 70ac आहे आणि इथं -70ac आहे. सो ऑपोजिट टर्म्स एकमेकांना कट होतील. सो जे रिमेनिंग आहे ते आपण नेक्स्ट स्टेपला लिहून घेऊया. सो 49a स्क्वेअर क्लियर इथंही आहे आणि इथंही आहे. त्यानंतर 36b स्क्वेअर इथंही आहे आणि इथंही आहे. त्यानंतर 25c स्क्वेअर इथंही आहे आणि इथंही आहे. आणि त्यानंतर -60bc इथंही आहे आणि इथंही आहे. ह्या ज्या रिमेनिंग टर्म्स आहेत त्या आपण सिक्वेन्सली लिहून घेऊया. क्लियर. त्यानंतर हे 36 प्लस 36b स्क्वेअर अगेन प्लस 36b स्क्वेअर. त्यानंतर प्लस 25c स्क्वेअर अगेन 25c स्क्वेअर. क्लियर. त्यानंतर -60bc अगेन -60bc. क्लियर. सो हे आता लाईक टर्म्स आहेत, सो आपण ॲडिशन घेऊ शकतो. आणि त्यानंतर ही टर्म. क्लियर.
So 49 plus 49, that means 9 plus 9 18, कॅरी 1 होतील आणि 4 plus 4 8 आणि कॅरी झालेले 1, that means 98 a square plus 36 plus 36, that means 6 6 12, कॅरी 1 होतील आणि 3 3 6 आणि कॅरी झालेले 1, that means 72 b square plus 25 plus 25 50 c square आणि त्यानंतर -60 आणि -60, that means -120 bc. Is it clear? So it is our final answer. So डिअर फ्रेंड्स, इथं आपला हा प्रॅक्टिस सेट संपलेला आहे. सो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय बाय.